नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण शेतकऱ्याचं प्रेम ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। कोल्हापुरात राहणारा एक मुलगा असतो, अगदी रांगडा शेतकरी। दिसायला तर एकदम पैलवान कसा होता। त्याला शेतात काम करायला खूप आवडायचं। भरपूर शिकलेला पण होता, पण त्याला शेती करायला खूप आवडायची। त्याच्याजवळ बैलाची जोडी होती, त्याला ती खूप आवडायची। एकाचं नाव सर्जा होतं तर दुसऱ्याचं नाव राजा होतं। तो त्यांचे खूप लाड करायचा, त्यांच्यासोबत संपूर्ण दिवसभर घालवायचा। ती बैलांची जोडी आणि तो आणि ती शेती, त्याला बाकी काहीच नको असायचं। संपूर्ण दिवस तो शेतात असायचा। सर्जा आणि राजा त्याचे जीव की प्राण होते। त्याच्याजवळ कितीतरी गाड्या होत्या, बुलेट होती, घरात नेहमी नोकर चाकर, पण त्याला आपल्या सर्जा आणि राजासोबत बैलगाडीवरूनच जायला खूप आवडायचं। एके दिवशी मुंबईमधून एक मुलगी कोल्हापुरात शेतीची पडताळणी करायला म्हणून आलेली असते। ती आपल्या कार गाडीने येत होती। वाटेतच तिची कार गाडी बंद पडते, तेव्हा ती ड्रायव्हरला विचारते, काय झालं आहे आणि तुम्ही इथे का थांबलात? तिला ड्रायव्हर सांगतो की आपली गाडी बंद पडली आहे, दुसरी गाडी यायला खूप वेळ लागणार, तोपर्यंत कुणाची गाडी मिळते का बघून तुम्ही जा मॅडम। ती गाडीतून बाहेर येते आणि कुणाची गाडी भेटते का याची वाट बघत असते। त्यावेळेस तो आपल्या सर्जा आणि राजाला घेऊन बैलगाडीतून येत होता। वाटेत गाडी बंद आहे हे बघून तो त्या ड्रायव्हरला विचारतो, काय झालं आहे? तेव्हा ड्रायव्हर त्याला सांगतो की गाडी बंद पडली आहे, काही केल्यात चालूच होत नाही, काय माहिती काय झालं आहे? तेव्हा तो बोलतो की मी बघू का काय झालं आहे? ड्रायव्हर त्याला हो बोलतो, पण ती त्याला अडवते आणि बोलते की हा तर किती गावंढळ आहे आणि याला काय कळणार आहे गाडीमध्ये काय फॉल्ट आहे। त्याला गावंढळ बोलल्यामुळे त्याला खूप राग येतो। तो तिला म्हणतो की तुम्ही शहरातून आला असाल, पण मला सुद्धा गाडीतली भरपूर काही माहिती आहे। बघा, मी आता 2 मिनिटातच तुमची गाडी कशी चालू करून देतो आणि तो गाडीमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे हे चेक करतो आणि गाडी चालू करतो। तेव्हा तो तिला सांगतो की बघा, झाली तुमची गाडी चालू, मी गावंढळ जरूर आहे, पण मला कोणती गोष्ट येत नाही असं काही नाही। तो तिला सगळं काही इंग्लिशमधून बोलतो। तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटतं की एवढा गावंढळ दिसणारा मुलगा अचानक इंग्लिश कसं काय बोलू लागला। त्यावेळेस त्याला सॉरी बोलते, हे मला माहिती नव्हतं की तुम्ही एवढे शिकलेले आहात, तुमच्या कपड्यांकडे आणि बैलगाडीवरून आलात, त्यामुळे असं वाटत नाही की तुम्ही सुद्धा एवढे शिकलेले असाल। तो ठीक आहे बोलतो। सर्जा आणि राजाला चला रे जाऊया आता म्हणतो आणि ती बैलगाडीत उडी मारून बसतो आणि घरी जातो। ती सुद्धा जाते। दुसऱ्या दिवशी ती गावातल्या संपूर्ण शेताची पडताळणी करत होती। पडताळणी करता करता त्याच्या शेताचा नंबर येतो। ती त्याच्या शेतामध्ये जाते, तेव्हा तो सर्जा आणि राजाला घेऊन संपूर्ण शेतामध्ये नांगर ओढत होता। तेव्हा ती त्याच्या शेतावर येते, तेव्हा ती त्याला बघतच राहते। ती मनातल्या मनात बोलते की हा इथे कसा काय, बहुतेक हे त्याचंच शेत असावं। नांगर ओढता ओढता त्याचं लक्ष तिच्याकडे जातं। तो तिला बघून बोलतो की अरे मॅडम, तुम्ही आणि आमच्या शेतात कशा काय? तेव्हा ती बोलते की मी शेतीची पडताळणी करायला आले आहे। तेव्हा तो बोलतो, ठीक आहे, तुम्ही घ्या करून पडताळणी। ती संपूर्ण शेताची पडताळणी करत होती। त्यावेळेस शेतातला एक काटा तिच्या पायात रुततो। त्यावेळेस ती जोराची ओरडते, आई ग, माझ्या पायात काटा रुतला। तिच्या आवाजाने तो लगेचच पाठीमागे बघतो आणि तिच्याकडे येतो। काय झालं मॅडम, तुमच्या पायात काटा रुतला आहे का? थांबा 1 मिनिट, मी काढतो। तिचा पाय आपल्या मांडीवर घेतो आणि तिच्या पायातला काटा काढतो। त्या दिवसानंतर शेतीच्या पडताळणीसाठी त्या दोघांची वरचीवर भेट होऊ लागली होती। तिला खूप गावंढळ मुलगा वाटत होता, तोच आता तिला खूप आवडू लागला होता। कधी कधी ती त्याच्या स्वप्नांमध्ये हरवून गेली असायची। त्याच्यासोबत सर्जा आणि राजाला घेऊन संपूर्ण गावात बैलगाडीवरून फिरायची। तिला खूप मजा येऊ लागली होती। तो सहवास तिला हवाहवासा वाटू लागला होता। पण काही दिवसातच संपूर्ण गावाची शेतीची पडताळणी होते
आणि तिचा जाण्याचा दिवस येतो. निराश चेहऱ्याने ती त्याच्या शेतामध्ये त्याला भेटायला येते आणि सांगते की आजचा माझा शेवटचा दिवस आहे तुमच्या गावात. मी उद्या जाणार आहे, पण जायच्या अगोदर मला तुला काहीतरी सांगायचं आहे. प्लीज आज रात्री मला भेटशील का? तो ठीक आहे बोलतो. यात काय एवढं, भेटतो मी तुम्हाला रात्री. ती जाणार आहे हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा त्याला सुद्धा कसं तरी वाटू लागतं. ती जाणार म्हटल्यावर त्याला काय होतं हे त्याला समजतच नाही. दोघे पण जशी रात्र जवळ येईल तशी त्या दोघांच्या मध्ये एकमेकांना भेटण्याची उत्सुकता वाढते. सरते शेवटी भेटण्याची वेळ येते आणि दोघी पण एकमेकांना भेटतात. भेटल्यानंतर दोघांना सुद्धा एकमेकांशी काय बोलावे हे समजतच नाही. एरवी एवढी बडबड करणारे दोघे पण त्या दिवशी खूप गप्पच कितीतरी वेळ बसले होते. बराच वेळ दोघे पण गप्प बसतात. त्यानंतर ती त्याला बोलते की उद्या मी जाणार आहे, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा तो पण तिला म्हणतो की मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचं आहे. दोघे पण एकदमच बोलतात की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि अशा प्रकारे त्यांची प्रेम कहाणी सुरू होते. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.